पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल देहू गावी अवतरला हा आत्मा संताचा बांधला सेतू अभंगाचा बांधला सेतू अभंगाचा बांधला सेतू अभंगाचा देहू गावी अवतरला देहू गावी अवतरला आत्मा संताचा बांधला सेतू अभंगाचा 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 नाम याचा हा अवतार जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे जगद्गुरु तुका अवतार नाम याचा नाम याचा हा अवतार विठ्ठलाचा जो जीवबार विठ्ठलाचा जो जीवबार इंद्रायणीने परत दिला हा इंद्रायणीने परत दिला हा गाथा अभंगाचा बांधला सेतू अभंगाचा बांधला सेतू अभंगाचा
तिथे नांदतो तुकाराम देव. माझ्या माता पित्यानो, नामदेव रायाचा दुसरा अवतार म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज. पुणे जिल्ह्यामध्ये आळंदी आणि देहू याच्यातलं फक्त 9 मैलाचं अंतर आहे. इंद्रायणीच्या तीरावर बसलेली ही दोन्ही गावं अध्यात्माचा सूर्यप्रकाश या दोन्ही संतांनी महाराष्ट्राच्या नाही भारत देशाच्या कान्याकोपऱ्यात घराघरात अध्यात्माचा संदेश पोहोच केला. अरे कुणाला समजली असती संस्कृत भगवद्गीता, परमार्थ कशा संगत खायचा आणि कशाला म्हणायचा समजलं नसतं, या संतांचा अवतार झाला नसता तर. पण बोटाला दाखवून देव दाखवणारी ही संत मंडळी त्या देहू गावामध्ये बोलोबाच्या घरात जगद्गुरु तुकोबारायांचा अवतार झाला. बोलोबा सावकार 10 गावामध्ये प्रसिद्ध तुकोबारायांचे वडील. 10 गावावर कर्ज, घरामध्ये सावकारकी आणि जगद्गुरु तुकोबारायांचा अवतार झाला. त्यांच्या पोटी रत्न जन्माला आलं. संसाराबद्दल जबरदस्त अनाशक्ती, हे लबाड प्रेम आणि नासिवंत असणारी आपलेपणा निर्माण करणारी संसाराची माया कधीच तुकोबारायांनी मनातनं काढून टाकली होती. संसारामध्ये उदास असायची. पत्नीचं जिजाबाईचं आणि तुकाराम महाराजांचं शाब्दिक भांडण झालं. किरकोळ, आधीच उदास वृत्ती आणि त्यात निमित्त सापडलं. कुणालाही न सांगता महाराज जंगलामध्ये भंडाऱ्या डोंगरावर घनदाट झाडीमध्ये एकांतात जाऊन बसले. भगवंताचं नामस्मरण कर. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. देवा, आता एका देवाविन काही, आता बोलणेच नाही. तुझ्याशिवाय आता काही बोलायचं नाही, अशी मनाची तयारी झालेली. 15 दिवस गेले, सारं घरदार शोधू लागलं. तुकाराम महाराजांचे धाकटे बंधू कान्होबाराय, पत्नी जिजाबाई, पाहुण्या रावळ्याची गावं धुंडाळी, तीर्थक्षेत्र पाहिली, पण तुकोबारायांचा तपास लागेना. कान्होबाराय थकून गेले. फिरून फिरून कुणीतरी निरोप दिला, भंडाऱ्या डोंगरावर आहेत. आनंद झाला कान्होबारायांना आणि कान्होबाराय धावत पळत भंडाऱ्या डोंगरावर आले आणि त्या झाडीमध्ये बसलेल्या आपल्या दादाला पाहिलं, तुकाराम महाराजाला पाहिलं. कान्होबाराय धावत गेले, पळत गेले कान्होबाराय आणि कडकडून मिठी मारली तुकाराम महाराजांना. दादा, दादा, कुणालाही न सांगता निघून आलास. काय चुकलं? का न सांगता घरात न गेलास? 15 दिवस झाले वहिनीनं तोंडात पाणी घेतलं नाही. अरे चूल पेटली नाही घरात, चूल पेटली नाही. आणि तू इथं जंगलात ह्या झाडीमध्ये येऊन बसलास, देवाच्या नावानं टाहो फोडत. चल बघू पहिला घराकड. कान्होबारायांनी पुढं घालून आणलं. तुकोबाराय गावाच्या जवळ जवळ आले. कान्होबा, नाही नाही, त्या लबाड मायेमध्ये मन यायला तयार नाही. चल बाकीचं पुन्हा बोलूया, पहिला घराकड चल.
तुकाराम महाराजांना घरी आणलं. जिजाबाईनं पाहिलं. 15 दिवसानं धन्याचं दर्शन झालं. स्वामी, काही चुकलं का आमचं? काही चुकलं तर समजून सांगा आम्हाला, पण असं न सांगता घर सोडून कधी जाऊ नका. पाय धुवायला पाणी दिलं. तुकोबाराय आतमध्ये येऊन बसले. जेवायला वाढलं. तुकाराम महाराजांच्या मनात जबरदस्त विरक्ती, मूर्तिमंत वैराग्य. घरातली सगळी कर्ज खत महाराजांनी बाहेर काढली. पत्नीनं विचारलं, हे काय करता? कान्होबारायांनी विचारलं. तुकोबाराय म्हणतात, कान्होबा, ही सावकारकी इंद्रायणीत बुडवायला निघालोय मी. नाही करायची आपल्याला सावकारकी. नाही कुणाच्या दारामध्ये वसुलीला जायचं आपल्याला. नाही जायचं. दिवस असे वेळेवर पाऊस पडत नाही, पिकं येत नाहीत. कुठून देणार बिचारे आपलं घेतलेलं कर्ज? व्याज बाजूला राहिलं, मुद्दल तरी कुठून देणार? नाही मागायचं कुणाला. 10 गावावर कर्ज होतं महाराजांचं. 65 गावाची 65 लाखाची जागिरी होती महाराजांची. तुकाराम महाराज गरीब नव्हते. माझ्या माता पित्यानो 10 गावं कर्जानं वाकली होती तुकोबारायांच्या वडिलाच्या सावकारकीनं. गर्भ श्रीमंत होते महाराज. पण तुकोबारायांनी विचार केला, या मोहमायेमध्ये मी जर अडकलो तर मला देवाकडे जाता येणार नाही. ही लबाड माया मला देवापर्यंत जाऊ देणार नाही. उधळून लावला संसार महाराजांनी. सगळ्या जमिनी लोकांना देऊन टाकल्या. वाडा भरून भांडे होते. भांडे विकुनी पोथ्या केल्या, त्याही लोकासी वाटिल्या. काही ठेवलं नाही. भांडे विकून टाकले. त्याचे ग्रंथ तयार केले, ते लोकांना देऊन टाकले. मळे तळे जमिनीत लोकांना देऊन टाकल्या. राजवाड्यासारखे वाडे देऊन टाकले. पती पत्नीला राहण्यापुरती जागा, अंग झाकण्यापुरतं वस्त्र आणि उदरनिर्वाहाला जे भांडे लागतात तेवढं शिजवण्यापुरते भांडे. सगळा संसार उधळून लागला. होळी केली प्रपंचाची. आणि तुकाराम महाराज ती कर्ज खत घेऊन इंद्रायणीच्या तीरावर येतात आणि इंद्रायणीत बुडवून टाकतात ती कर्ज खत. कुणाचे वाडे लिहून घेतलेले, जमिनी लिहून घेतलेल्या इंद्रायणीत सोडून देतात. संकल्प सोडतात, नको आता हे परत नको. गळ्यात विना घेतला, राऊळात आले महाराज. देवाकडे पाहिलं, हृदय भरून आलं, कंठ दाटून आला महाराजांचा. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. हृदय भरून आलं, कंठ दाटून आला. आणि देवाला तुकाराम महाराज म्हणतात, देवा आता माग बघायचं काही शिल्लक ठेवलं नाही. आता तू आणि मी एका देवाविन काही. आता बोलणेच नाही, आता बोलणेच नाही. महाराज पुन्हा जंगलामध्ये एकांतात जातात आणि पांडुरंगाचा धावा करतात. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी. ओ पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी. मोकळं भजन करत फिरण्यापेक्षा सदोबानी तुकोबारायांना विनंती केली, महाराज मी जरा गावाला जाणार आहे, माझ्या शेताची राखण करा. तुकाराम महाराज म्हटले, काही हरकत नाही. सदोबाच्या शेतात जाऊन राखणीला बसले महाराज. पाखरं राखायसाठी असं पायाड केलेलं असतं. काही भागात मराठवाड्यात त्याला आटोळा म्हणतात. त्याच्यावर महाराज गळ्यात विना, हातात चिपळ्या
पांडुरंगाचा धावा. हे विठ्ठला पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी ओ पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी. पाखरानं शेत खाल्लं, जनावर घुसली, सगळ्या शेताची नासाडी झाली, पिकाची नासाडी झाली. 2-3 दिवसांनी सदोबा गावाला गेलेला परत आला. पाहतो तर शेत उद्ध्वस्त झाले. अरे 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 तुकोबा, अरे काय केलं हे? तुला राखायला बसवला होता, शेताची नासाडी करायला नाही. गावच्या कुलकर्ण्याकडे तक्रार गेली सदोबाची. तुकोबाला शेत राखायला बसवलं, मला गावाला जाण्याचा योग होतात, राखतो म्हणलात, त्याला मनभर धान्य द्यायचं ठरलं. शेत राखायला बसला, सगळं धान्य जनावरांनी, पाखरांनी खाल्लं, जनावरांनी उभ्या पिकाची धुळधाण केली. माझी नुकसान भरपाई मला पाहिजे. कुलकर्ण्याने विचारलं, तुझ्या शेतात किती धान्य पिकतं? नाही म्हणे, मला तुकाराम महाराजाकडे वसूल करण्यासाठी हाय काय त्याच्याकडे, त्याचं राहतं घर तेवढं लिहून द्या. कुलकर्ण्याने विचारलं, तुझ्या शेतात धान्य किती पिकतं? म्हणे 20 मन. पहिलं मोजून ये किती शिल्लक आहे ते, मग राहिलेल्या नुकसान भरपाईचं काय करायचं ठरवू आपण. शेतामध्ये जाऊन धान्य मोजायला सुरुवात केली. 20 मनापेक्षा जास्त भरलं. चमत्कार. सध्याचे लोक चमत्काराला नमस्कार करतात मंडळी. रिद्धी सिद्धी तुझे मुख्य भांडवलत, हे तो आम्हा फोल भक्ती पुढे. चमत्कार करणारी रिद्धी सिद्धी तुकाराम महाराजांनी अरे लाथेनं उडवली, लाथेनं उडवली. मोक्ष सुका हनु लाथा. काय त्याग महाराज. तुकाराम महाराज चमत्काराच्या अधीन नव्हते, चमत्कार त्यांच्या मागे फिरत होता. 20 मनापेक्षा जास्ती धान्य भरलं. जास्ती भरलेलं सदोबानं तुकोबारायच्या घरी पोहोच केलं. तुकाराम महाराजांना निरोप सांगावा आणि तुकोबारायांचं जेवण घेऊन जावं. जिजाबाईनं जेवण बनवलं, डोक्यावर पाटी घेतली आणि भंडाऱ्या डोंगरावर आपल्या धन्याच्या भेटीसाठी निघाली. रस्त्यात काटा मोडलात. जिजाबाईला फटकळ होती, भांडखोर होती, पण महान पतिव्रता होती मंडळी. लक्षात असू दे. तुकाराम महाराजांना जेवायला घातल्याशिवाय जिजाबाईनं कधी पाण्याचा थेंब तोंडात घेतला नाही. महान पतिव्रता. भंडाऱ्या डोंगरावर जात असताना पायात काटा मोडला आणि मटकन जिजाबाई खाली बसली. आई ग आई. तेवढ्यात पांडुरंगानं गुराख्याचं रूप घेतलं. आई साहेबांना काटा मोडला. आई काटा मोडला तुला, मी काढून देऊ? येतो तुला काढायला बाबा. चांगल्या चांगल्याचा काटा काढलाय. हा काटा काढायला किती वेळ लागतो? ही मार्मिक भाषा जिजाबाईला समजली नाही. काढ बाबा. आई साहेबांचा पाय मांडीवर घेतला. भगवंतानं या विटेवर उभा असलेल्या मालकानं, देव मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलेले आघात निवाराया. जिजाबाईचा काटा मोडलेला पाय आपल्या मांडीवर घेतला आणि आई साहेबांचा
अलगच काटा काढला, कळू सुद्धा दिला नाही. जिजाबाईनं विचारलं, तुझं नाव काय रे बाबा? माझं नाव विठ्ठल. पांडुरंग. असं म्हटल्याबरोबर दगड उचलणार? विट्या, धुळधाण केलीस माझ्या संसाराची. गुराख्याचं रूप घेतलेला पांडुरंग पळून गेला, अदृश्य झाला. जेवण घेऊन आईसाहेब धन्याजवळ पोहोचले, महाराजांच्या जवळ. महाराज भजनात तल्लीन होते, गळ्यात विनात, हातात चिपळ्यात. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग ओ पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मानी. ओ पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मानी. सर्व हकीकत तुकोबारायणला कथन केली. ज्या सदोबानं तुमची तक्रार कुलकर्ण्याकडे नेली, तुमचं घर लिहून मागितलं, त्याचं 20 मनापेक्षा जास्ती धान्य भरलं. सदोबानं घरी पोहोच केलं आणि माफी मागितली. म्हणे असं कसं होईल? मी तर काडी मात्र त्याचं काम केलं नाही, ना त्याच्या शेताची राखण केली नाही. माझ्याकडून उलट त्याचं नुकसानच झालं. मग असं कसं? तुकोबाराय घरी आले आणि सदोबानी पोहोच केलेलं धान्य जादा भरलेलं गावातले गोरगरीब बोलवले आणि वाटायला सुरुवात केली. जिजाबाई रागावल्या. अहो काय चालवलं ते तुम्ही? जरा मुला बाळांचा, बायका मुलांचा विचार करा. घरात अन्नाचा कण नाही आणि तुम्ही धान्य वाटू लागलात. पुन्हा तुकाराम महाराज विणा आणि चिपळ्या घेऊन एकांतात निघून जातात. देवा, नको नको त्या संसारात नको. इकडं या घनदाट जंगलामध्ये तुझं भजन करायला आनंद वाटतो. त्यात गावामध्ये मांत्रिकपणाचा धंदा करणारा गंडादुरी ताईत, कुणाचं कसं होईल, कुणाचं काय झालं पाहणारा मंबाजी बुवा तुकाराम महाराजांची लोकप्रियता पाहून जळफळू लागला, अंगाची आग करून घेऊ लागला. तुकाराम महाराजांना कसं संकटात अडकवता येईल, तुकोबारायांची कशी फजिती होईल, अशा पद्धतीनं आखणी करू लागला. तुकाराम महाराजांची वाढती लोकप्रियता त्याला पाहवेना. दर एकादशीला गावातल्या विठ्ठल मंदिरात तुकाराम महाराजांचं कीर्तन असायचं. लोक कीर्तनाला येणार. मंदिराच्या प्रदक्षिणेच्या रस्त्यावर या मंबाजी बुवानं आपल्या शिष्याला मत्तीला घेऊन काटे पसरले. थोड्या वेळानं तुकोबाराय निघाले मंदिराकडे. रस्त्यातले काटे पाहिले. अरे अरे अरे, मोडतील लोकांना, पायात घुसतील. काठे काढू लागले. अंतरलेली काटाडी सगळी साफ करू लागली. त्या ठिकाणी धावत आलात. ए, मी टाकली ती काटाडी, तू काढणारा कोण? आणि तुकाराम महाराजांनी, रस्त्यात काटाडी टाकणं चांगलं आहे का? कुणाच्या पायात बोसतील, मोडतील, लोक दुःखी होतील, म्हणून मी काढली. तू कोण काढणारा? तुकाराम महाराजांना काठीनं मारहाण करू लागला. 50 लोक पाहत उभारले, पण कुणी सोडवायला मध्ये आलं नाही. खूप मारलं तुकाराम महाराजांना. रात्र झाली. मनात विचार, एवढं मला मारलं. मंबाजी बुवाचं शरीर नाजूक, हात दुखत असतील. रात्री त्या मंबाजी बुवाच्या वाड्यात गेले महाराज. 12-1 वाजता. मंबाजी बुवा, कोण? तुक्या, कशाला आलास माझ्या घरात? चल, चालता हो बाहेर. नाही नाही,
मला काय होतं दगडाला, मला खूप मारलं तुम्ही, पण मला मारून मारून तुमचेच हात दुखत असतील, जरा चेपून द्यावेत म्हणून आलो. चालता हो हाकलून दिलं. मंबाजी बुवाच्या मनातली तिडीक, मन शांत होईना ह्याची फजिती केली पाहिजे. या तुकारामाचा बंदोबस्त केला पाहिजे. रामेश्वर शास्त्रीकडे आला. रामेश्वर शास्त्रीला भरवलं, अहो शास्त्री, त्या तुक्याचा काहीतरी बंदोबस्त करा. म्हणे काय झालं, तोही भक्तीच करतो ना, परमार्थच करतो ना. नाही, अहो तो किती केला तरी शूद्र, वेदाची भाषा बोलतो. मराठी भाषेत अभंगाच्या रूपानं वेदाचा अर्थ सांगतो, अभंगाचं लिखाण करतो. त्याचा वेळीच बंदोबस्त झाला पाहिजे. आणि काय म्हणतो, वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावात, एरानी व्हावा भार माथात. रामेश्वर शास्त्रीला भडकावून देतो मंबाजी. आणि रामेश्वर शास्त्री आणि मंबाजी दोघं मिळून सुभेदाराच्या घरी जातात आणि सुभेदाराकडून असं फरमान काढतात, हुकूम काढतात, तुक्याचं भजन बंद, गावात राहणं बंद, अभंगाचं लिखाण बंद, परमार्थ बंद, मंदिरात जाणं येणं बंद. माझ्या माता पित्यानं हा हुकूम तुकाराम महाराजांना गावच्या पाटला मार्फत पोहोच झाला. तुकाराम महाराज दुःखी झाले. देवा, आवडलं नाही तुला माझं भजन? तुक्याला गावात यायची बंदी घातलीस, या तुक्याचं भजन बंद केलंस, आवडलं नाही तुला? आपण रामेश्वर शास्त्रीला भेटायला जाऊ असा विचार मनात आला आणि तुकोबाराय रामेश्वर शास्त्रीला भेटायला गेले. मंबाजी होताच तिथं बसलेला. शास्त्री, मी तुकोबा आलो, देहू हो, मला भजन करण्याची बंदी घालू नका, पंढरीची वारी करण्याची बंदी घालू नका, अभंग लिहिण्याची बंदी घालू नका. हे लिहिलेले अभंग काय करू? शास्त्रीनं सांगितलं, अरे ते उच्च वर्णात जन्माला आलेल्या आम्ही लोकांनीच करावं, अधिकार नाही तुला. हे लिहिलेले अभंग फेकून दे त्या इंद्रायणीत, इंद्रायणीच्या डोहात तुझा अभंगाचा गाथा फेकून दे. अंगावर शहारे उभारे. कोपऱ्यात बसलेला मंबाजी म्हणतो, तुक्या, ऐकलं ना? धर्म पंडितांची आज्ञा काय आहे ती ऐकली ना? अभंगाचा गाथा पाण्यात फेकून दे, इंद्रायणीच्या डोहात फेकून दे. महाराज खाली मान घालून परत घराकडे आले. अभंगाच्या वह्या जमा केल्या. इंद्रायणीच्या तीरावर येऊन इंद्रायणी मातेला नमस्कार घातला आणि इंद्रायणीच्या कुशीत वह्या सोडल्या. मंडळी, इंद्रायणी मातेच्या कुशीत वह्या सोडल्या. तुकोबारायांनी नमस्कार केला आणि इंद्रायणीच्या तीरावर धरणं धरलं. विठ्ठला, आजपर्यंत तुला काही मागितलं नाही. तुका म्हणे मज नलगे दसोडी, सुतळीचा तोडा सुद्धा मला नको, पण माझा अभंगाचा गाथा या धर्म मार्तंडाने इंद्रायणीत फेकायला सांगावा. माझा अपमान नाही, हा तुझा अपमान आहे. विठ्ठला, अरे तुझा अपमान आहे हा. तुझ्या नामाचा महिमा त्या अभंगातून मी गायलेला आहे. तुझ्या नामाची थोडवी त्या अभंगातून सांगितलेली आहे. माझ्या देवाच्या नावात काय ताकद आहे त्या अभंगातून वर्णन केलेलं आहे. तुझा अपमान आहे.
आजपर्यंत तुला काही मागितलं नाही, पण आज माझा अभंगाचा गाथा जसाच्या तसा मला परत हवाय. त्याशिवाय अन्न खाणार नाही, पाणी पिणार नाही. इंद्रायणीच्या तीरावर निर्वाण मांडलं महाराजांनी. धरणं धरलं, गळ्यात विनात, हातात चिपळ्या, आणि धावा करतात, पांडुरंगाचा धावा करतात. विठ्ठला पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी. ओ पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी. ओ पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी. एक दिवस झाला, दुसरा दिवस पार पडला. सगळं घरदार उपवासी, महाराजांची मुलं उपवासी, महाराजांची पत्नी उपवासी, जिजाबाई घरदार उपवासी. तुकाराम महाराज देवाला म्हणतात, देवा लात मारल्याबरोबर खांबातनं प्रगट झालास. द्रौपदीसाठी एका क्षणात आलास, आणि माझी मुलं बाळ सुद्धा लहान लहान लेकरं उपवासी 10-12 दिवस झाले. तुला दया आली नाही? कुठल्या कामामध्ये गुंतलास विठ्ठला? कुठल्या कामात गुंतलास? काय म्हणतात तुकोबाराय? कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. वेळ काय सखया लावियेला, वेळ काय सखया लावियेला, वेळ काय सखया लावियेला. दीनानाथ दीना सांभाळिया फुले, दीनानाथ दीना सांभाळिया फुले, दीनानाथ दीना सांभाळिया फुले. काय म्हणतो महाराज? तुकोबाराय देवाला प्रार्थना करतात. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावी, वेळ का सखया लावी. लहान लहान मुलं उपवासी, महाराजांच्या पुढ्यात मुलं बसवली. महाराज मुलांना म्हणतात, बाळानो तुम्ही का उपवासी राहिला? आमचं देवासी भांडण आहे, तुम्ही आमचा विचार करायचा नाही. आईनं जेवायला वाढलं की जेवायचं. मुलं म्हणतात, बाबा आम्हाला भूक लागली नाही, आम्ही तुमच्या संगटच जेवण करणार. लहान लहान मुलांचे हे शब्द ऐकून आतडी गोळा झाली महाराजांची. पोटात कालवा कालव झाली, आतड्याला पीळ पडला. महाराज म्हणतात, देवा तुला माझ्या बाळांची सुद्धा दया आली नाही? लहान लहान लेकराची दया आली नाही तुला? कुठल्या कामामध्ये गुंतलास? कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावियला. इंद्रायणी माता खळबळली, आणि इंद्रायणी मातेनं त्या तळागाळाला गेलेल्या अभंगाच्या वया आपल्या माथ्यावर घेतल्या, पाण्यावर तरंगू लागल्या. जशाच्या तशा उदकावरी वया जैशा तारी आल्या लायात.
मुठभर लाया घेऊन पाण्यावर फेकल्यानंतर त्या जशा पाण्यावर तरंगतात तशा तुकोबारायांच्या अभंगाच्या वया पाण्यावर तरंगू लागल्या. जिजाबाईनं सावध केलं महाराजांना. अहो उठा उठा, डोळे उघडा, सावध व्हा. तो पहा तुमचा अभंगाचा गाथा, अभंगाच्या वया. अभंगाच्या वया घेतल्या, सारं गाव जमा झालं. भजनाच्या गजरात जय जयकार करत अभंगाच्या वयात घराकडे नेत असताना रामेश्वर शास्त्रीच्या शरीराचा दाह झाला. तुकाराम महाराजाला त्रास दिल्यानंतर का होणार नाही मंडळी? देव माणसाला त्रास दिल्यानंतर का होणार नाही? शरीराचा दाह झाला. नाना तऱ्हेचे प्रयत्न केले. आळंदीला गेला. ज्ञानोबाराया म्हणतात दवाखान्याचा पत्ता चुकला. रामेश्वर शास्त्रीला ज्ञानोबारायांनी सांगितलं स्वप्नात, याचं औषध देणारा डॉक्टर देहूला आहे, तिकडे जा. पुन्हा रामेश्वर शास्त्री देहूला आले आणि महाराजांच्या पुढे गडबडा लुटू लागले. दाह झाला शरीराचा. रामेश्वर शास्त्रीच्या शरीराचा दाह झाला. जळे माझी काया लागला ओणावा, जळे माझी काया लागला ओणावा, जळे माझी काया लागला ओणावा, धावरे केशवा माझवा पा, धावरे केशवा माझवा पा, धावरे केशवा माय बापा, जळे माझी काया लागला ओढवा, जळे माझी काया लागला ओढवा, जळे माझी काया लागला ओढवा. शरीराचा दाह सुरू झाला. तुकोबारायांनी स्पर्श केल्याबरोबर अंगावरून हात फिरवला. दाह शांत झाला. हरी नामाचं सामर्थ्य काही वेगळं असतं मंडळी. जे देवादिकाला जमत नाही ते संत करत असतात. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे अवघ्या किल्ल्या संत हाती दिल्या. देव सुद्धा संतांच्या ताब्यात राहतो. तुकाराम महाराजांनी हात फिरवला. दाह शांत झाला. रामेश्वर शास्त्रीचा शास्त्री पायावर लोळू लागला. तुकोबारायांनी मंबाजीला त्याचा सुद्धा राग आला. रागारागानं निघून गेला मंबाजी. घरी येतात न येतात तुकाराम महाराजांचा हा भक्तीचा पराक्रम, हे परमार्थाचं सामर्थ्य छत्रपती शिवाजी राजांच्या कानावर गेलं आणि शिवाजी राजांनी ठरवलं तुकोबारायांच्या दर्शनासाठी जायचं. निघाले. खूप नजराना घेतला संकट. हिरे माणिक मोती रत्न नाना तऱ्हेचे वस्त्र अलंकार शिपाई बरोबर घेतले आणि राजे श्री क्षेत्र देहूला तुकाराम महाराजांच्या भेटीसाठी आलेले आहेत. नजराना पुढे पाठवला. राजे जरास मागे थांबले. जिजाबाईनं मुलांनी ते पाहिलं. जिजाबाई अंगावर वस्त्र घेते, मुलं गळ्यात अलंकार घेतात. हे मला ते मला असं सुरू झालं. तेवढ्या तुकोबारायाच्या ठिकाणी येतात आणि तुकोबाराया म्हणतात हे आपलं नाही. शिपायांना विनंती करतात हे घेऊन जा. सोने रुपये आम्हा मृत्तिके समान. करा पांडुरंगाचं भजन करा म्हणतात तुकाराम महाराज. हो पांडुरंग हरी देवा पांडुरंग हरी, पांडुरंग हरी देवा पांडुरंग हरी, पांडुरंग हरी देवा पांडुरंग हरी, पांडुरंग हरी देवा पांडुरंग हरी. हो तुकोबाराय आपल्या घरामध्ये येऊन पाहतात पत्नीनं अंगावर ते जरतारी वस्त्र घेतलेलं आहे.
मुलांनी गळ्यात दागिने घातलेले आहेत. तुकोबारायांना आवडलं नाही. तुकोबाराय म्हणतात, नाही नाही नाही, आम्ही या पात्रतेचे नाही. हे दागिने, हे अलंकार, हा नजराना, अरे कशासाठी आम्हाला भेट पाठवला? राजानी गोर गरिबांना मदत म्हणून द्या. राजांना निरोप सांगा माझा. पत्नीच्या अंगावरचं ते वस्त्र काढून घेतलं महाराजांनी. मुलांच्या अंगावरचे दागिने काढून घेतले आणि पाठवलेल्या नजराण्यामध्ये ते ठेवले आणि शिपायांना विनंती करतात, हे घेऊन जा परत. राजांना सांगा, आमच्यासाठी काही करायचं असेल तर गळ्यात माळ घाला, पांडुरंगाचं भजन करा, गोर गरीबावर दया ठेवा. काय करायचं असेल ते गोर गरीब जनतेसाठी करा आणि पंढरीचे वारकरी व्हा, पांडुरंगाचे दास व्हा. नको नको, हा नजराना आम्हाला नको. हे सोने रुपये आम्हा मृत्तिके समान. काय म्हणतात तुकोबाराया मंडळी? सोने रुपये आम्हा मृत्तिके समान. सोने रुपये आम्हा मृत्तिके समान. माणिक पाषाण खडे जैसे, माणिक पाषाण खडे जैसे. सोने रुपये आम्हा मृत्तिके समान. सोने रुपये आम्हा मृत्तिके समान. सोने रुपये आम्हा मृत्तिके समान. तुकोबाराय नजराना परत पाठवतात. तेवढ्यात शिवाजी राजे येतात. साष्टांग नमस्कार घालतात, सप्रेम नमस्कार. तुकोबाराय छत्रपतींना आलिंगन देतात. राजे, कशाला पाठवला हा नजराना? आज थांबा. शिवाजी राजांनी तुकोबारायांकडे पाहिलं आणि शिवाजी राजे म्हणतात, महाराज आपल्या पायाजवळ आम्हाला आश्रय द्या. आता नाही येणे जाणे, आता घराकडे जायची इच्छा नाही. शिपायांना सांगतात, जा मा साहेबांना निरोप द्या. तुमचा शिवबा तुकोबारायांचा दास झाला, तुकोबारायांचा शिष्य झाला. ती स्वराज्याची धुरा सांभाळायला सांगा. तुकोबाराय छत्रपतींना मुक्कामाला थांबायला सांगतात. रात्री कीर्तन आहे, कीर्तनाला थांबा म्हणजे आपण सर्व काही बोलू. छत्रपती शिवाजी राजे तुकोबारायांच्या कीर्तनासाठी थांबतात आणि महाराज बघता बघता सायंकाळ होते आणि कीर्तनाला सुरुवात करतात. महाराज सुरुवात करतात कीर्तनाला. हे भगवंता पांडुरंगा, आज या महाराष्ट्राचा शिवछत्रपती कीर्तनाला उपस्थित आहे. आज तुझं खरं स्वरूप मला बघायचं. बस दुसरी काही विनंती नाही तुला. हे पांडुरंगा, तुझं रूप एकदा डोळे भरून मला बघू दे. काय म्हणतात महाराज? निज रूप दाखवा हो, हरिदर्शनास द्या हो. निज रूप दाखवा हो, हरिदर्शनास द्या हो. निज रूप दाखवा पार्थास दाविले ते प्रभु विश्वरूप दावा. काय म्हणतात तुकोबाराय? हे विठ्ठला, अर्जुनाला जे विश्वरूप दाखवलंस, खांबाला लात मारली त्या हिरण्यकश्यपानं, त्या खांबातून ज्या रूपामध्ये प्रगट झालास ते तुझं निजरूप मला बघायचं, विश्वरूप मला बघायचंय. तुकोबाराय म्हणतात, पार्थास दाविले ते प्रभु विश्वरूप दावा.
काय म्हणतात तुकोबाराय मंडळी? कीर्तन रंगात आलेलं आहे. छत्रपती शिवाजी राजे कीर्तन ऐकण्यासाठी बसलेले आहेत. काय आनंद असेल नाही मंडळी? तुकोबारायांच्या कीर्तनाला या महाराष्ट्राचा छत्रपती कीर्तन ऐकण्यासाठी उपस्थित. आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर असणाऱ्या मंडळींनी संतांच्या संगतीत यावं. राज्य रामराज्य झाल्याशिवाय राहणार नाही. सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. खरं रयतेचं राज्य झाल्याशिवाय राहणार नाही, अशी संतांची शिकवण आहे. ते शिवाजी राजांना समजलं म्हणून तुकोबारायांच्या संतीत होते शिवाजी राजे. माझ्या माता पित्यानं कीर्तन रंगात आलेला आहे आणि कीर्तनाला मोगलाचा वेढा पडलेला आहे. मोगल सरकारला समजलं, निरोप दिला कुणीतरी फितुरानी, अरे शिवाजी राजे तुकाराम महाराजांच्या कीर्तनात बसलेले, पकडा. मोगलांनी वेढा दिला. तुकाराम महाराजांना कुणीतरी सांगितलं कीर्तनाला वेढा दिलेला आहे, शत्रूंनी शिवाजी राजे पकडले जाणार. अंगावर शहारे उभा राहिले. गुरुच शिष्यावर असणारं प्रेम व्यक्त झालं मंडळी त्या ठिकाणी. शिष्याचं गुरुवर प्रेम असतं, पण गुरुचं प्रेम असणं आणि ते प्रकट होणं. अंगावर शहारे उभा राहिले. दरदरून घाम आला महाराजांना, तुकाराम महाराजांना. आणि महाराजांनी तोंड फिरवलं. जनता जनार्दनाकडे पाठ केली आणि विटेवर उभा असणाऱ्या विठ्ठलाकडे तोंड केलं आणि विठ्ठलाशी भांडू लागले महाराज. देवा, या संकटात माझ्या राजाला सापडून दिलंस काय? मागे पुढे उभा राहे सांभाळीत. हे असंच असतं का? शत्रूंनी वेढा दिलेला आहे कीर्तनाला, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. काय म्हणतात तुकोबाराय? मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आधी या घात निवाराया, आधी या घात निवाराया, आलिया घात निवाराया, आलिया आघात निवाराया, आलिया घात निवाराया, आलिया आघात निवाराया. पडिय देह भाव पुरवी वासना, पडिय देह भाव पुरवी वासना, पडिय देह भाव पुरवी वासना. आहात महाराज, काय चमत्कार घडला. त्या मोगलांना प्रत्येक माणूस छत्रपती शिवाजी राजा दिसू लागला आणि प्रत्येक जण म्हणतो, अरे मैंने पकडा शिवाजी को, मैंने पकडा शिवाजी को. खरा शिवाजी कधीच निघून गेला. ही संतांच्या संगतीची महती आहे मंडळी. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलेले आघात निवाराया. तुकोबाराय पांडुरंगाची धन्यवाद मानत घराकडे येतात. काही दिवस गेल्यानंतर एके दिवशी आपल्या पत्नीला म्हणतात, आवले वाढ वेळ झाला, उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावे. मी वैकुंठाला निघालो आवले, वैकुंठाला निघालो. येणार का माझ्या सोबत? जिजाबाईने सांगितलं, लई वेळा म्हणतासा वैकुंठाला निघालो, वैकुंठाला निघालो. जा, पण लवकर या, स्वयंपाक करते, जेवायला या. जिजाबाईला वैकुंठच ठाऊक नव्हतं. महाराज गावाच्या बाहेर आले. सारं गाव जमा झालं, भजनी मंडळी जमा झाली आणि
भगवान परमात्मा लक्ष्मी सहित तुकाराम महाराजांना घेऊन जाण्यासाठी या भूतलावर या मृत्यू लोकात गरुडावर सुंदर असं विमान सजवलेलं अशा थाटात आलेले आहेत. तुकाराम महाराज सगळ्यांचा निरोप घेत आहेत आणि सर्वांना सांगत आहेत, आजवर होतो तुमच्या गावी, आता कृपा असू द्यावी. मंडळी, काही चुकलं असेल या तुक्याच क्षमा करा, येतो आम्ही. काय म्हणतात तुकाराम महाराज? वैकुंठाला जाता जाता काय म्हणतात ते ऐका. आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा, आमुचा राम राम घ्यावा, आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या आजवर होत तुमचे गावी, आजवर होत तुमचे गावी, आता कृपा असो द्यावी, आता कृपा असो द्यावी, आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा. आता नाही येणे जाणे, आता नाही येणे जाणे, सहज खुंटले बोलणे, सहज खुंटले बोलणे, आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा. राम कृष्ण विठ्ठल बोला, आ, आ, राम कृष्ण विठ्ठल बोला, विठ्ठल बोला, विठ्ठल बोला, तुका जातो वैकुंठाला, तुका जातो वैकुंठाला, आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा, गावा, आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम गावा, आमुचा राम राम गावा, आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा. पांडुरंग हरी देवा पांडुरंग हरी, 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 पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय पांडुरंग हरी, हे पांडुरंग हरी देवा पांडुरंग हरी, पांडुरंग हरी देवा पांडुरंग हरी, पांडुरंग हरी देवा पांडुरंग हरी, पांडुरंग हरी देवा पांडुरंग रामानंद